तर मंडळी सध्या श्रावण चालू असा आणि श्रावण चालू असल्यामुळे सगळा आमचा मासे मटण ह्या सगळा बंद असा। आम्ही प्युअर व्हेज असो आणि आज तुमच्या समोर मी एक अशी रेसिपी घेऊन येते ती म्हणजे व्हेज पापलेट। आता व्हेज पापलेट बनवण्यासाठी साहित्य बेसन पीठ घेतलंय, लाल मिरची पावडर घेतली, त्याचबरोबर गुळ आणि चिंच, त्याचबरोबर ही असा आला लसूण हिरवी मिरची आणि पुदिनाची पेस्ट, बटाट्याचो कीस, त्यानंतर पांढरे तीळ आणि चवीपुरता मीठ आणि हा असा थोडा तांदळाचा पीठ। आता सगळ्यात पहिले बेसन पीठ एका भांड्यात काढूया, त्यानंतर ह्यात थोडी मिरची पावडर घालूया, थोडा चवीपुरता मीठ पण आत घालूया, त्यानंतर ही असा आला लसूण पुदिनाची पेस्ट। आता ह्यात हे सगळं बटाट्याचो कीस घालूया, त्यानंतर हे सगळे पांढरे तीळ पण आत मिक्स केले। आता आतमध्ये थोडा तांदळाचा पीठ पण मिक्स करूया। हे आता थोडा चिंच आणि गुळाचा पाणी मिक्स करून घेतो। चिंच आणि गुळाचा पाणी चांगला मिक्स केलेला असा आता पाणी आता त्यात मिक्स करूया। आता ह्यात थोडा पाणी पण घालतो। आता ह्या सगळा मिश्रण एकत्र चांगला मिक्स करून घेतोय। आता हे घेतोय मी आळूची पाना। आळू आमच्या परड्यात भरपूरच असावं। ह्या सगळ्या पानांची आता मी देठ कट करून घेतोय। आता ह्या प्रत्येक पानावर ना जरा लाटणी फिरवून घेतोय। आता सगळ्या पानांवर लाटणी फिरून झालेली असा। आता ह्या प्रत्येक पानाक तयार केलेला मिश्रण लावून घेतोय। आता या सगळ्या पानांका एकावर एक ठेवून मिश्रण लावून तयार झालेला असा। आता ह्या सगळ्याची ना व्यवस्थित अशी घडी घालायची। घडी घालताना ही व्यवस्थित घालायची, निघता कामा नये जरा सुद्धा। आता घडी घातलेल्या पानावर रवलेला सगळा मिश्रण चांगला लावून घ्यायचा परत एकदा। आता गॅसवर एक टोपात पाणी, पाण्यावर चाळण, चाळणीत हळदीचा पान आणि ह्या हळदीच्या पानावर ह्या तयार केलेला मिश्रण सगळा ठेवून घ्यायचा आणि ह्यावर झाकण ठेवून एक वाफ द्यायची। आता वाफ सुद्धा चांगली देऊन झालेली असा। आता हे घेतोय मी थोडं आगूळ, त्यानंतर वरसून थोडं मिरचीचो मसालो घालायचो आणि ह्या सगळा मिक्स करून घ्यायचा। आता एका आगूळ आणि मसालो चांगलो लावून मॅरिनेट करत ठेवायचा। एका बघा पापलेटाचो कसो आकार दिलाय बघा। ह्यो तयार केलेलो जो मसालो असा ना तो दोन्ही बाजून व्यवस्थित लावून घ्यायचो। ही असा आळूवडी, पण हेका नाव ठेवलंय मी व्हेज पापलेट। आणि ह्या व्हेज पापलेट बनवते वेळी ना पाना जास्त घ्यायची नाही, कारण जास्त जर जाड झाला ना तर बाहेरसून भाजतला पण आतमध्ये व्यवस्थित भाजूचा नाही, त्यामुळे थोडा पातळ ठेवायचा। आता वरसून तांदळाचा पीठ लावून घेतोय, गॅसवर कढई ठेवून कढईत थोडा तेल घालतोय। आता तेल थोडा गरम करत ठेवतोय आणि गरम झालेल्या तेलावर ह्या आता तयार केलेला पापलेट ठेवून घेतोय, व्हेज पापलेट। आता ह्या पापलेट दोन्ही बाजून चुरचुरीत असा भाजून घ्यायचा। जरा तेल आतमध्ये जास्तच वतला, कारण व्यवस्थित फ्राय होऊ गया आणि आतमधून पण चांगला भाजू गया। फक्त दोन्ही बाजून फ्राय झाला म्हणजे नाही, तर आतमध्ये सुद्धा चांगला भाजू गया, कच्चा रवता कामा नये। ह्या बघा आता कसा भाजला बघा। एक साईड भाजली ती आता पलटी करून दुसरी बाजू पण आता भाजू घेतलेली असा। व्हेज पापलेट आता दोन्ही बाजून चुरचुरीत असा भाजून झालेला असा। मी आता एका प्लेट मध्ये काढून घेतोय, बघा कसा असा तुमच्या समोर असा। एका आता थोडा कट करून घेतोय। घरात ना पुढल्या दारापर्यंत वास चांगलो खमंग असो गेलेलो असा व्हेज पापलेटाचो। तर मंडळी तुमच्या समोरच असा या शाकाहारी पापलेट आणि ता पापलेट मी आता बनवलंय आणि शाकाहारी पापलेट कसा बनवायचा याची तुमका मी रेसिपी पण सांगितलंय। तर मंडळी श्रावण महिनो सध्या चालू असा आणि श्रावण महिन्यात काहीतरी चमचमीत या वयात, कारण नॉनव्हेज सध्या काही मिळत नाही, त्यामुळे श्रावण महिन्यात चमचमीत काहीतरी वया म्हणून मी आज या शाकाहारी पापलेट बनवलंय। आणि हा असा पापलेट मी पण तुमच्या घरात बनवा, खावा। आवडतला तुमका आवडला तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। वा, अप्रतिम। अप्रतिम चव झालेली असा। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडतला तुमका आवडला तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा।